यही घटना हुआ था, इधर ही मुझे बुलाया गया था, यही ऑफिस है, इधर ही मुझे माले पकड़ के मारा गया। कौन मारा? गणेश पाटिल ने मारा। क्यों? कुछ मालूम नहीं सर, ऐसे ही उसने मारा मेरे को, अच्छा बिना कारण मारा सर। अच्छा। ना मुझे लेना ना देना ना कुछ, सिर्फ मैंने पानी के मुद्दे बोला बस, बाकी सब कुछ नहीं सर। और कुछ नहीं? नहीं सर, कुछ भी नहीं। मारने में कितने लोग शामिल थे? ये उसके जितने आदमी लोग सब लोग अपना थे, जो उनके उसके साथ घूमते हैं वो सब थे उसके साथ। हाँ उनको इधर से मुझे मार रहा है, हाँ। कोई अपने पर्दे का डंडा लेके इधर से मारा मेरे को सर। कहाँ लगाया थोड़ी कहीं? सर ये देखिए, मारते वक्त क्या बोल रहे थे? वही मारते हुए वही गंदी गंदी गालियाँ दे रहे थे, सिद्धि का नाम ले रहे थे, जा तुम्हारा क्यों बोल रहा है, ये क्यों कर रहा है, गटर के लिए क्यों आवाज़ तूने उठाया, तू जा इधर जा उधर जा। मतलब दादा का अगर आप नगर सेवक तो मेरे भी नगर सेवक हुए ना, हाँ मेरे भी हुए ना सब, तो वही सब बात करके मतलब बिना कारण मुझे मारे, टारगेट पे रखे बस। कुछ लोग और टारगेट पे हैं क्या? हाँ और लोग भी है, मुझे बोल भी रहे तो खुला बोले कि तेरे साथ ऐसा 2-4 लोग और हैं, उनको ही उनको भी मारेंगे। ठोकूंगा, ऐसा बोले खुला बोले उन्होंने। मतलब अभी क्या चाहते हो? अभी मैं अपना कानून प्रशासन से यही चाहता हूँ, मुझे भाई न्याय मिले, मुझे अपना सुरक्षा मिले। वो मैं कल भी मुझे कुछ भी कर सकते, मेरा यही आने जाने का रास्ता है, मेरे छोटे छोटे बाल बच्चे हैं, मुझे यही है कि मुझे न्याय चाहिए, और मुझे मालूम है और प्रशासन से मुझे सपोर्ट चाहिए। मारने का, लेडीज़ को बुलाने का, उन लोगों से जैसा मुझे दिए धमकी, तो और भी बोलेगा वो पुलिस के पास कुछ भी जाएगा तो मारूंगा, बच्चों के लेके क्या धमकी दिए थे कि आपको? मैं मार डालूंगा, ये करूंगा ये करूंगा। खरं तर ही FIR झाली ही मला पोलीस चौकीतून सुद्धा माहिती नाही मिळाली याची. ती डिरेक्टली एका फेसबुक पोस्टवरती कोणीतरी टाकली आणि त्या माध्यमातून मला या गोष्टीची माहिती मिळाली. अर्थात या FIR बद्दल मी इतकंच सांगू शकतो की याला जे काही उत्तर आहे ते मी माझ्या कोर्टाच्या माध्यमातून आणि न्यायालयीन लढाईच्या हिशोबाने देईन, कारण भारताच्या या न्याय व्यवस्थेवरती माझा पूर्णतः विश्वास आहे. काय सांगणार तर आता माझ्यापेक्षा पत्रकार बांधवांना जर FIR वाचली तर त्यांना या बाबतीचा जास्त अभ्यास आहे. FIR वाचल्यानंतर तुम्हाला देखील कळेल की हे कशा प्रकारे केले, काय केले, याच्यामध्ये जी घटना लिहिलेली आहे. मुळात जी व्यक्ती आलेली त्यांना एका इंडस्ट्रीमध्ये पाण्यातून पाणी बाहेर येत होता, म्हणून एक व्यक्ती तिकडचा स्थानिक व्यक्ती एक व्हिडिओ काढत आतमध्ये गेला. तो व्यक्ती बाहेर आल्यानंतर या इस्माने त्याला ओरडायला सुरुवात केली, रस्ते गटार या संदर्भात. तर तो व्यक्ती मला भेट द्यायला आला की सर मी याच्याशी माझा काही संबंध नाही आणि मला ओरडायला लागेल. तर मी माझ्या कार्यकर्त्याला पाठवलं, म्हटलं त्याला सांग इकडे यायला, म्हणजे दोघांमध्ये वाद होऊ नये या अनुषंगाने मी त्यांना बोलवलं. नंतर आल्यानंतर त्यांनी माझ्या कार्यकर्त्याला देखील उलट दिलं उत्तर, आणि मी कार्यकर्त्यांना सांगितलं की नेहमी कधीच कोणाला उलट उत्तर द्यायचं नाही. तो बोला ठीक आहे, तुला दादानी बोलवलं, तू दादांशीच बोल. तो आल्यानंतर मी त्याला ओरडलं की बाबा तुझं हे काम नाही, त्याचा आणि तुझ्यामध्ये काही विषय होता का नाही, तू त्याला कशाला अडवतो, त्याला त्याचं काम करू दे, तू तुझं काम कर. ओरडाओरडी झाली, त्याला ओरडलं, मी म्हटलं तू आलाय ना व्यवस्थित राहा, कशाला या सगळ्या भानगडीत पडतो. आणि हे गेला. आता 26 तारखेला हे होतं, विषय घ्या, आणि त्यात असा उल्लेख केलाय की 4-5 जणांनी मारले म्हणून असं तसं हे उल्लेख केलाय. मूलतः कार्यालयामध्ये बोलून कोण कोणाला कशाला मारेल. दुसरी गोष्ट, जर 4-5 जण मारतच असतील तर रक्त निघेल, हातपाय तुटतील, असं काहीतरी घटना होऊ शकते. आणि लक्षात घ्या, जेव्हा 4-5 जण मारत असतील, सगळ्यांना तेवढी सुज्ञता असते की अशा पद्धतीतच मारलं पाहिजे, असंच मारलं पाहिजे का नाही. म्हणून हे नरेशन जे आहे ते FIR वाचल्यानंतर प्रत्येकाला कळेल की हे नरेशन काय पद्धतीत आहे. मूलतः माझा कायद्यावरती आणि न्यायव्यवस्थेवरती विश्वास आहे. मी याचं जे काय उत्तर आहे ते न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून पूर्ण विश्वासपूर्वक मी देईन. परंतु हे 100% काहीतरी फसवण्याचं षडयंत्र आहे. त्याच्या काहीतरी पाठीवरती निशाण वगैरे आहेत, असं पत्रकाराच्या माध्यमातून मला व्हिडिओ मिळाली. आता हे कुठून आले, काय आले, याची मला काही कल्पना नाही. ह्याचा तपास पोलीस करतीलच, मला त्याच्यावरती विश्वास आहे. परंतु हे पूर्णतः कशा प्रकारे षडयंत्र केले, काय केले, की एखादा जो FIR वाचेल नाही त्याला फर्स्ट प्रायमो फार्सी कळून येईल की या काय प्रकारे ही भानगड रचलेली.